युअर ऑनर, आता थोड्या वेळापूर्वीच मी विचार करत होतो तेव्हा मला दूरदर्शनवरची डॉक्युमेंटरी आठवली. या डॉक्युमेंटरीमध्ये 4-5 माणसांच्या डोळ्यांना पट्टी बांधून त्यांना एका हत्तीला फील करायला सांगितलं. आता ही 4-5 माणसं आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे, आपापल्या गुणवत्तेप्रमाणे त्या हत्तीच्या अवयवाला फील करू लागले. पण त्यांना हत्ती सोडून बाकी सगळं काही समजायला लागलं. Your Honor, French novelist Marcel Proust had said one that truth is a point of view about things. ॲडव्होकेट निशा यांनी विनाशंकर यांची साक्ष ऐकली आणि त्यांना हवा तो पॉइंट ऑफ व्ह्यू लावून त्या मोकळ्या झाल्या. माझ्या अशील अनुराधा शिंदे ह्या पुरुषांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, त्यांना ट्रॅप लावतात. हा त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू, तो लावून त्या मोकळ्या झाल्या. आता मला विचारायचं, विनाशंकर मॅडम, का अडकले असतील तुमचे पती अनुराधा यांच्या प्रेमाच्या जाळ्यात? का नाही म्हणजे तुमच्या ॲडव्होकेट निशा मॅडम हे त्यांच्या पद्धतीने सांगतीलच, पण मला तुम्हाला विचारायचं आहे, का अडकले असतील? मी देऊ याचं उत्तर? साधारणतः 90% लोकांना जे त्यांच्याकडे नाहीये तेच मिळवण्याची खूप इच्छा असते. पैसा नाही, पैसा हवा. मान नाही, मान हवं. प्रेम नाही, प्रेम हवं. तुमचे मिस्टर राजशंकर यांनी तुमच्या वडिलांना तुम्हाला सुखात ठेवी असं कमिट केलं होतं. पैसा तर तुमच्याकडे होताच, अर्थात तो तुमच्या वडिलांचा, बरोबर ना? म्हणजे मटेरियल गोष्टींचा काही इश्यू नव्हता. आता उरला सेक्स. तो तर तुमच्या सांगण्यावरून दिवसातून 3दा म्हणजे मुबलक प्रमाणात होता. मग का? अंडरस्टँडिंग. लिसन टू अंडरस्टँडिंग. एका सुखी वैवाहिक जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी. सॉरी युअर ऑनर, आय एम कमिंग ओव्हर देअर. का? मला असं वाटतं विनाशंकर यांच्याकडून राजशंकर यांना ह्युमिनेशन होत होतं आणि त्याचमुळे राजशंकर हे अनुराधा शिंदे यांच्या प्रेमात पडले आणि त्याचाच विनाशंकर यांना राग आला आणि त्यांनी त्यांची धमकी खरी केली आणि त्यांनीच त्यांच्या पतीचा खून केलाय. This is my point of view. That's all, Your Honor.